छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या 18 तारखेला डिक्लेअर झालेली आहे आणि 19 तारखेला खऱ्या अर्थाने या निवडणुकीचा निकाल आहे। एकंदरीतच या कारखान्यावरती संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अनेक काळापासून अजित पवार यांची या कारखान्यावरती सत्ता आहे आणि आजच सर्वपक्षीय मेळावा पृथ्वीराज बापू जाचक यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे। त्यामुळे साहजिकच या कारखान्याची निवडणूक आता बिनविरोध होते का या देखील चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं आहे। आपल्यासोबत अनेक वर्षांपासून ज्या छत्रपती साखर कारखान्यावर वर्चस्व राहिलेले पृथ्वीराज बापू जाचक आहेत। बापू, काय सांगाल? आज सर्वपक्षीय बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झाली, काय निर्णय झाले, काय सांगता? आजची बैठक ऐतिहासिक झाली आणि कारखान्याच्या उद्याच्या प्रगती दृष्टीने चांगलं पावलं आदरणीय मामांनी घेतलं। निश्चितपणे सर्व सभासद कामगार यातून हे चांगलंच होणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की सगळ्यांच्या आशीर्वादाने पाठिंब्याने आम्ही छत्रपती ह्यातून बाहेर काढून छत्रपतीला परत जुने वैभवाचे दिवस देऊ। एकंदरीत या कारखान्यासाठी अनेक दिवसांपासून जी निवडणूक रखडली होती, 10 वर्षे निवडणूक रखडली होती एकंदरीत, परंतु आता निवडणुकीचा डिक्लेअर झालेला आहे आणि साहजिकच आपण निवडणूक लढवतो असं अनेक वेळा बोलत जातो, परंतु आज सर्वपक्षीय मिटिंग होऊन एक बिनविरोध निवड होईल अशा मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं आहे। कसं पाहता येईल? निवडणूक लांबली म्हणजे सहकार कायद्यानं पोटण्याप्रमाणे या बाबतीत काही डिस्प्यूट पण लांबली होती, ही सर्व प्रक्रिया पार झाली। शेवटी कारखान्याची हित महत्त्वाचं आहे। निवडणुकीत 2 गटात निवडणूक होत नाही, काय कोणाचं वैयक्तिक मांडण नव्हतं, संस्थेच्या हितासाठी होतं। दादाने काल रात्री काल संध्याकाळी डेव्हलपमेंट झाले 11च्या पुढं, तोपर्यंत हे सगळं आमचं प्लॅनिंग होतं आजच्या मेळाव्याचं। दादाने आव्हान केली, मीच येतो सर्वपक्षीय मिटिंग म्हणून, आम्ही ते स्वागत केलं। शेवटी संस्था ही सगळ्यांची, इतकडं पक्ष सहकार असा पक्ष काय नसतोच। संस्थे नाही म्हणजे ज्या 30,000 सभासद आहेत, एका घरी 3 लोक धरले, त्या 1 लाख लोकांचा हा संसार आहे, हा वाचला पाहिजे। इथं कोणाची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा काय नाही। आदरणीय दादा असेल, मामा असतील, हे सर्व ह्या इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द चालू झालेली आहे, तर त्यांना संस्थेबद्दल विशेष प्रेम आहे, त्यामुळे त्यांचा निर्णय घेतला, मी स्वागत करतो। येणाऱ्या काळात आता निवडणूक थोड्या दिवसावलेली आहे, कशी रणनीती असणार आहे? एकत्र निवडणूक लढवणार का? निवडणूक ही कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात कशी? सर्वजण फॉर्म येतील त्यावरून मग सर्व बसून ठरवतील नेते मंडळी सर्वजण। त्यातले आता त्यांनी सांगितलं तसं उमेदवार स्वतः व्यवस्था चांगला करणारे असावे, जो स्वतः व्यवस्था चांगला करतो तोच कारखान्याची व्यवस्था चांगला चालू शकेल, अशी मंडळी एकत्र घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन कारखान्याचे पॅनल होईल। एकंदरीत दादाचं तुमचं मनोमिलन होऊन कारखान्याच्या सदस्य झालं म्हणायचं आमची, म्हणजे ही काय राजकीय मतभेद असतील, मनोभेद नव्हते। शेवटी संस्था महत्त्वाची, वैयक्तिक कोणाची ती कोण हार कोणाची ते महत्त्वाचं नाही, सभासद प्रपंच महत्त्वाचा आहे। त्या दृष्टीने एक चांगलं पाऊल पडलं। आज छत्रपती पूर्वीच्या छत्रपती महाराजांच्या नावाप्रमाणे सर्व रहित्याला बरोबर घेऊन जाणार कारखाना ठरेल आणि उदाहरण महाराष्ट्रात एक चांगला संदेश गेला सहकारातला, की सहकारातले इलेक्शन अशीच व्हायला पाहिजेत। एक तर सहकार फार अडचणीने चालला आहे, साखर धंदा अडचणी चालला आहे, त्यातून एक चांगलं मार्ग निघालेलं आहे असं मला वाटतं। इतर कारखाने असतील, सोमेश्वर असेल, माळेगाव असेल, ह्या कारखान्यासंदर्भात दादांनी अनेक गोष्टी सांगितल्या की ते कारखाना कशाच पद्धतीने सध्या उठलं, पण येणाऱ्या काळात आता निवडणुका देखील होत आहेत, ह्या त्या कारखान्याच्या बरोबरी देण्यासाठी कशा पद्धतीचा प्रयत्न राहणार आहे? आता एक तसं आढावा आम्ही घेऊ, कारखान्याचं ऑडिट करू, कुठं खर्च जास्त झाले, कुठं काय करायला लागेल यावरती आम्ही प्रयत्न करू आणि जास्तीत काटकसर करून साखरेचा उतरा वाढून सभासदांना आव्हान करून की आपला कारखाना ऊस घाला। आमचे सभासद आहेत तसे, आमचे सभासद निश्चित साथ देतील। आज आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सभासद जमले होते सगळे, तर मला खात्री आम्ही ह्यातून बाहेर काढू कारखाना। नक्कीच हे होते साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय बैठक झाली आणि येणाऱ्या काळात आम्ही एकत्र येऊन कारखाना कशा पद्धतीने जास्तीत जास्त त्याची सुधारणा होऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहिला असं देखील पृथ्वीराज बापू जाचक यांनी सांगितले। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।